प्रायव्हेट बी-एम-एसला ॲडमिशन घ्यायची आहे, पण खर्च किती येतो हे माहिती नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट बी-एम-एसचा टोटल खर्च डिस्कस करणार आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला टोटल किती खर्च येईल हे सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. टोटल खर्चापैकी जर का आपण सर्वात आधीचा खर्च बघितला तर तो आहे मेन म्हणजे ट्युशन फी. प्रत्येक कॉलेजची ट्युशन फी असते, जी की या रेंजमध्ये 1,30,000 ते 1,80,000च्या रेंजमध्येच जास्त तर कॉलेजची फीज असते. काही-काही कॉलेजेसची 1,00,000 ही असू शकते आणि काही-काही कॉलेजेसची 2,00,000च्या जवळपासही असू शकते. पण मोस्ट ऑफ द कॉलेजेस जे महाराष्ट्रात आहेत आपले, ते 1,30,000 ते 1,80,000 चार्ज करतात पर इयर. म्हणजेच आपल्याला 4.5 वर्षांसाठी आपली फीज लागणार आहे आणि जे नंतरचं 1 वर्ष आहे तेव्हा आपली इंटर्नशिप असते, यामध्ये आपल्याला फीस लागत नाही. म्हणून आपण 4.5 वर्षासाठी ही फी पकडून चालू शकतो. नंतर जर का आपण डेव्हलपमेंट फीस बघितली तर तीही 25,000 ते 45,000 पर इयर लागते आपल्याला 4.5 वर्षासाठी. नंतर जर का आपण हॉस्टेल फीस बघितली तर हॉस्टेल फीज आहे 50,000 पर इयर. जर का तुम्ही कॉलेजचंच हॉस्टेल घेतलं किंवा तुम्ही रूम करून जरी राहिले तर जवळपास 30,000 ते 50,000 रुपये तुम्हाला इथे हॉस्टेल फीज लागतेच लागते. आणि सेम मेसचंही आपण जर का 50,000 पकडली तर बाहेर जरी तुम्ही मेस लावली किंवा काही रूम जरी बाहेर करून राहिले तर साधारणपणे सर्व खर्च पकडून मेस आणि हॉस्टेलचा 1,00,000 पर्यंत तर जातो म्हणजे जातोच. नंतर जर का आपण कॉलेज इक्विपमेंट्समध्ये आपलं सर्व येते, त्यामध्ये आपली युनिफॉर्म येतो, त्यामध्ये तुमचा स्टेट येतो किंवा तुम्हाला कॉलेजकडून काय काय घ्यायचं ते कॉलेज एक मिनिमम अमाऊंट ऑफ मनी घेते तुमच्याकडून. ते पण फर्स्ट इयरलाच वन टाईम असते, नंतर तुम्हाला घ्यायचं काम नसते. ॲडमिशनच्या वेळेसच तुम्हाला इक्विपमेंट्स घ्यावे लागतात. याचे आपण 5,000 ते 10,000 रुपये साधारणपणे पकडू. नंतर जर का आपण खर्च बघितला तर तो आहे स्टेशनरीचा. यामध्ये तुमचे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इयरचे पूर्ण आपण बुक्स जर का पकडले तर ते साधारणपणे 10,000 ते 15,000पर्यंत तुमचे सर्व बुक्स, नोटबुक्स, पेन, पेन्सिल जे काही आहे ते 10,000 ते 15,000मध्ये तुमचं पूर्ण 4.5 वर्षाचं होऊन जाईल. आता आपण ही पूर्ण टोटल फीज 5.5 वर्षाची पूर्ण कोर्स कंप्लीट होईपर्यंतची फीज आपण आता बघणार आहे. तर सर्वात आधी जर का आपण बघितलं तर ती आहे ट्युशन फी, जी की आपल्याला 4.5 वर्षासाठी लागणार आहे. ती आपण 6.5 लाख पकडली आहे इथे. नंतर जर का आपण हॉस्टेल फीज बघितली तर 2.5 लाख हॉस्टेल फीज आणि सेम 2.5 लाख मेस फीज. तेच जर का आपण पूर्ण डेव्हलपमेंट फीज बघितली 4.5 वर्षाची तर 1,00,000च्या जवळपास आपल्याला डेव्हलपमेंट फीज लागेल आणि बाकी सर्व एक्सपेन्स आपण 20,000मध्ये पकडलेले आहेत. तर या सर्वाची टोटल केल्यानंतर आपल्याला 13 ते 16 लाखपर्यंत आपल्याला बी-एम-एसचा पूर्ण खर्च जातो. कोणासाठी? हे सर्व जाते ओपन कॅटेगरीसाठी. जर का तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येता तर तुम्हाला एवढा खर्च बी-एम-एसचा लागणार म्हणजे लागणारच. पण जर का तुम्ही कॅटेगरीमधून येता तर कॅटेगरी वाईज फीज डिस्ट्रीब्युशन आपण इथे खाली दिलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की ओपनसाठी जर का तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येता तर तुम्हाला 13 लाखच्या जवळपास तुम्हाला बी-एम-एसचा खर्च जाईल. ओ-बी-सीमध्ये येता तर ओ-बी-सीमध्ये काय होतं ना, ही जी ट्युशन फीज आहे, या ट्युशन फीजमध्ये तुम्हाला 50% सवलत असते. त्यामुळे ही जी 6.5 लाख रुपये आहेत, हे तुमचे 3,25,000च्या जवळपास तुमची फीज जाते. पण ही जी बाकीची एवढी जी फी आहे, या फीजमध्ये तुम्हाला कोणतंच कन्सेशन नसतं. तुम्हाला फक्त ट्युशन फीजमध्येच कन्सेशन असतं. म्हणून जी ओ-बी-सीला फीज लागते ती आहे 8 लाखच्या जवळपास आपल्याला ओ-बी-सीला फीज लागते. आणि हे जर का आपण व्ही-जे, एन-टी-बी, एन-टी-सी आणि एन-टी-डीला बघितलं तर 5 लाखाच्या जवळपास तुमचं टोटल बी-एम-एस जाऊ शकते. कारण की तुम्हाला ट्युशन फीजच नसते, फक्त डेव्हलपमेंट फीजच लागते. आणि हे सर्व मी 99% कॉलेजमध्ये आपल्या महाराष्ट्रात असं होते, हेच मी तुम्हाला सांगत आहे. आणि हेच जर का आपण एस-सी किंवा एस-टीचं बघितलं तर 4 लाखाच्या जवळपास आपला बी-एम-एसचा खर्च जातो. यांना ट्युशन फीही नसते आणि डेव्हलपमेंट फीजही नसते. म्हणून तुम्हाला फक्त मेस, हॉस्टेल आणि दुसरे एक्सपेन्सेसचाच खर्च लागतो. हॉस्टेल आणि मेसची मला माहिती आहे, मी थोडीशी जास्त घेतलेली आहे, पण हा आपला फक्त एक अंदाज आहे. म्हणून मागे पुढे करून 4 लाखाच्या जवळपास तर आपल्याला खर्च लागेल म्हणजे लागेल. आणि हेच जसं की तुम्हाला माहीतच आहे 2024पासून मुलींना शिक्षण फ्री झालेलं आहे. त्यामुळे मुलींनाही ना डेव्हलपमेंट फीज लागते, ना ट्युशन फीज लागते, ना डेव्हलपमेंट फीज लागते. त्याचमुळे मुलींनाही खर्च 4 लाखाच्या जवळपास बी-एम-एसला लागतो. तर हे आपण कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बी-एम-एसचा टोटल खर्च जो आहे तो डिस्कस केला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.